जमलेल्या माझ्या सर्व हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, या निवडणुकीच्या सभा आहेत. त्याच्यामुळे या सभा काही लंब्या चौड्या सभा नसतात. आणि या निवडणुकीच्या सभा अत्यंत कंटाळवाण्या असतात. तुम्हाला नाही, आमच्यासाठी. कारण बऱ्याच वेळेला त्याच गोष्टी बोलायला लागतात. टेलिव्हिजनवरती बघणारेही कंटाळतात, समोर बसलेलेही कंटाळतात. आणि मग हा ह्याची काढतोय, तो त्याची काढतोय, याच्यातच जेवढा वेळ जातो तुमच्या हाताला काहीच लागत नाही. आपले सगळे हा हा हु हु ही करून आपल्या घरी जातात. पण आपल्या निवडणुका कशासाठी आहेत नेमक्या? आपण निवडणुका का लढवतोय? तुम्ही मतदानाला का खाली उतरताय? उन्हातानामध्ये रांगेमध्ये उभे राहून तुम्ही का मतदान करताय? मला असं वाटतं या विषयांवरती जर समजा आपण नाही बोललो तर या निवडणुकांना काही अर्थ राहणार नाही. नेमकं आपल्याला पुढे जाऊन काय करायचंय, या महाराष्ट्रामध्ये काय करायचंय, या नवी मुंबईमध्ये काय करायचंय, या नवी मुंबईचं काय होणार? मला असं वाटतं इथे राहणाऱ्या अनेक लोकांना कल्पना पण नसेल की या भागाचं नाव हे, ठीक आहे, बाकीचे ते गावानुसार तुम्ही काय नावं असतील, पण याला नवी मुंबई का म्हणतात? ही नवी मुंबई का उभी राहिली? कशासाठी उभी राहिली? काय कारण त्याचं? याचं कारण त्यावेळेच्या राज्यकर्त्यांचा विचार हा खूप व्यापक असायचा, खूप मोठा विचार असायचा. अनेकांना या गोष्टींची कल्पना पण नसेल, पण हा नवी मुंबई, ही नवी मुंबई उभी करावी म्हणजे मुंबई आणि मुंबईला लागून नवी मुंबई ही उभी करावी असा पहिला विचार या महाराष्ट्रात कोणाच्या डोक्यात जर आला असेल तर त्यावेळेचे मुख्यमंत्री वसंतराव नाईकांच्या डोक्यामध्ये आला. कारण बघा, की त्यावेळेला सगळ्या गोष्टी मोजल्या पण जायच्या, बघितल्या पण जायच्या. त्यांच्या असं लक्षात आलं की 1950 का 51 ते 1970 या 20 वर्षामध्ये त्यांच्या लक्षात आलं की मुंबईची लोकसंख्या दुपटीने वाढली. आणि दुपटीने वाढल्यावरती त्यांना असं वाटलं की मुंबई आता जास्ती माणसं घेऊ शकणार नाही, आपल्याला काहीतरी ह्याच्यासाठी पर्याय उभा करावा लागेल. आणि म्हणून हे सगळं क्षेत्रफळ जे तुम्हाला आता दिसते अख्खं नवी मुंबई म्हणून, हे त्यावेळेला त्याला आकार देण्यात आला. आणि मग पुढे हळूहळू हळूहळू हळू सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. पण तरी ते झालं आपल्याच लोकांच्या काळात. नवी मुंबई उभी राहिली, मग त्यांच्या काही सेक्टर्स बिक्टर्स सगळ्या गोष्टी उभ्या राहिल्या. त्याच्यानंतर जे काय उभं राहिलं ते मला असं वाटतं मुंबईमध्येच बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, मग त्याच्यानंतर छोटे नवीन पॉकेट, सगळे जागा समुद्रामध्ये रेक्लेम करून सगळ्या उभ्या झाल्या. हे मी तुम्हाला का सांगतोय, कशासाठी सांगतोय? पण त्या ज्या उभ्या राहिल्या जागा ह्याच्यामध्ये फक्त इमारती उभ्या राहिल्या, तुमचा विचार नव्हता, तुमच्या कच्च्या बच्चांचा विचार नव्हता. एखादं शहर उभं करताना कसा विचार करायचा असतो
दुर्दैव आहे की त्यानंतर हा विचार नाही आला. पण हा विचार तुम्ही मुंबई पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की ब्रिटिशांनी काय विचार केला होता. मग माझ्याकडे घरी कधीतरी समजा तुम्ही आलात तर माझ्याकडे अशा 2 फ्रेम्स लावलेले आहेत. एक 1945 सालचं शिवाजी पार्क मैदान आणि त्याच्या सगळा आजूबाजूचा प्रदेश हेलिकॉप्टर का विमानामधून तो शूट केला आहे. आणि तोच प्रदेश आत्ता त्याचं काय झालंय याचा मी ड्रोनने शूट केलाय त्याच अँगलने. म्हणजे तुम्हाला कळेल की आपल्या लोकांनी फक्त या सर्व गोष्टींमध्ये इमारती उभ्या करून बाकी सगळ्या गोष्टींची विल्हेवाट लावली. आपल्याकडे डेव्हलपमेंट प्लॅन होतो पण टाउन प्लॅनिंग होत नाही. शहर कसं उभं करावं, शहर लोकांच्या गरजा काय आहेत. आज तुम्ही मुंबईला आलात तर तुमच्या लक्षात येईल ही जी मोठमोठी जी मैदान आहे त्यावेळेला जी झाली त्याच्यानंतर एकही मैदान झालेलं नाही. शिवाजी पार्क मैदान घ्या, आझाद मैदान घ्या, ओव्हल मैदान घ्या, अशी अनेक तुम्ही दादर, लालबाग, परळ या सगळ्या भागामध्ये अनेक छोटी 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 अनेक मैदानं आहेत मुलांना खेळण्यासाठी. पण ही जी मोठी मैदानं आहेत अशा प्रकारची मोठी मैदानं हे जी नवीन जी शहरं उभी राहिली याच्यामध्ये आहे का हो. मी आत्ताच येताना बघत होतो इथे मी आता कुठे हॉटेलला थांबलो होतो. छान हिरवगार ग्राउंड दिसलं मला. म्हटलं अरे कोणाचं रे. नाही, DY पाटलांचं. मग सरकारचं काय, महानगरपालिकेचं काय. या सगळ्या जागा मेंटेन का नाही होत. इथे तुमच्याकडे आपल्या इकडे हे आहे ना नाट्यगृह, विष्णुदास भावे नाट्यगृह आहे ना. या नवी मुंबईची लोकसंख्या किती आता 15 लाख. 15 लाखाला एक नाट्यगृह. हेच येऊन तुम्ही मुंबईमध्ये बघा. आता बरीचशी बंद झाली परंतु तेव्हाची जर समजा तुम्ही गिरगाव पासून तर दादरपर्यंत काढलीत केवढी नाट्यगृह आहेत. तुमचे 15 लाख जण त्यांच्यासाठी एक नाट्यगृह. शिवाजी पार्क सारखं मैदान आहे तुमच्याकडे एखादं, ओव्हल सारखं मैदान आहे, आझाद मैदान सारखं मैदान आहे. ह्याच्यात आपलं काहीच नाही आहे, हे त्यांचं आहे. त्याला सगळ्या गिरण्या असायच्या तिकडे. तो जो सगळा भाग आहे गिरण्यांचा भाग आहे त्या भागामध्ये सगळ्यात जास्ती गरज लागायची मुंबईमध्ये रोगराई आणि इतर सगळ्या गोष्टींसाठी. म्हणून एक हॉस्पिटलचा हब बनवला. हॉस्पिटलचा हब तुम्ही जो KEM वगैरे ह्या सगळ्या भागामध्ये गेला तर तुमच्या लक्षात येईल की सगळी हॉस्पिटल एका भागात आहेत. मी जिथे राहतो शिवाजी पार्कला मी तुम्हाला फोटोवरनं दाखवतो की एक लोकसंख्या एवढ्या लोकसंख्येसाठी कोणकोणत्या गरजा काय असतात. त्यांना मार्केट लागतं जवळ, त्यांना थिएटर लागतं जवळ, त्यांना नाट्यगृह लागतं जवळ, त्यांना हॉस्पिटल लागतं जवळ, त्यांना कॉलेज लागतं जवळ, त्यांना शाळा लागते जवळ, त्यांना मैदान लागतं जवळ, त्यांना बागा लागतात जवळ. एवढ्या अनेक ज्या गरजा असतात या गरजा त्या तेवढ्या लोकसंख्येच्या आजूबाजूला पाहिजेत. त्याला म्हणतात टाउन प्लॅनिंग. आणि नवी मुंबई करत करत हे शहर जे काय वाढतंय, बकाल होतंय. इथे लोकांच्या गरजा काय आहेत. आम्ही कुठे जातो संध्याकाळचे बायका पोरं, आम्ही मुलांना घेऊन कुठे जातो, आम्ही जातो मॉलमध्ये पिक्चर बघायला जातो आम्ही. आणि मग तिकडेच सर पिक्चर बघून काहीतरी खाणं पिणं करून आम्ही घरी येतो. आणि मग आपण दिवसभर बोलायचं ही पोरं ना हल्लीची काय सांगायचं आहे ना, कम्प्युटरसमोर बसलेली असतात, नाही तर मोबाईल फोन घेऊन व्हिडिओ गेम खेळ. अरे जातील कुठे, ते तरी करतील काय.
मला तुम्हाला सांगण्याचा उद्देश फक्त हा एवढाच आहे की हे या निवडणुका आपण लढवतो कशासाठी लढवतो. प्रत्येक जण येऊन तुम्हाला काय सांगतो, मी तुम्हाला हे देईन, मी तुम्हाला ते देईन. जगण्यासाठीच्या म्हणून ज्या काही मूलभूत गरजा असतात त्या गरजा अजूनपर्यंत आम्ही गेल्या 60-70 वर्षामध्ये आम्ही पुरवू शकलेलो नाही आहे. आम्ही नवीन नवीन निवडणुका लढवतोय. आम्ही स्थानिक ठिकाणी रोजगार उभा करू शकलो नाही. आमच्याकडचा नवी मुंबईमधला जातो, मुंबईमध्ये जातो, अनेक महिला सकाळच्या इकडून तिकडे जातात, नोकऱ्या करतात, घरी परत येतात, परत जेवण करतात, पोरांना झोपवतात, काहीतरी टेलिव्हिजनवरती एखादी सिरियल बघतात, बघता बघता झोपून जातात, सकाळी उठतात, परत जेवण करतात, जातात. काय आयुष्य आहे का हे? याच्यासाठी जन्म घेतलात तू? भारतात फक्त माणसं जन्माला येतात, मोठी होतात, मरतात, जातात, परत कोणतरी जन्माला येतात. पण राज्यकर्त्यांनी म्हणून ज्या गोष्टी पुरवायला पाहिजेत, आम्ही काय म्हणतो, आमच्याकडे प्रगती झाली. प्रगती म्हणजे काय झाली? आमच्याकडे फोन आला, आमच्याकडे टीव्ही आला, आमच्याकडे गाडी आली. ही प्रगती नाही आहे. प्रगती इथून होते. ज्या वेळेला राज्यकर्त्यांची प्रगती इथून होईल त्यावेळेला तुम्हाला काहीतरी हाताला लागेल. आमच्याकडे LED आला आणि आमच्याकडे मोबाईल आला, आमच्याकडे गाडी आली, ही प्रगती नाही आहे, ही गॅजेट्स आहेत. मी जो विचार करतो तो महाराष्ट्राचा विचार करतो, तो असा विचार करतो. 2014ला महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एकमेव राजकीय पक्ष आहे, एकमेव. एकोणीसशे 47 साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 2024 पर्यंतचा एकमेव राजकीय पक्ष आहे ज्यांनी या महाराष्ट्राच्या प्रश्नांवरती विकास आराखडा तयार केला. की हे प्रश्न सुटणार कसे, हे कसे प्रश्न सोडवता येतील. शिक्षणाचा प्रश्न असेल, आरोग्याचा प्रश्न असेल, मूलभूत पायाभूत सुविधांचा प्रश्न असेल, मी त्याशी माझ्या ठाण्याच्या सभेमध्ये म्हटलं ना, हे जरी नवी मुंबईमध्ये असलं तरी हे ठाणे जिल्ह्यामध्ये येतं. आणि ठाणे जिल्हा हा एकमेव जगातला एकमेव जिल्हा आहे, जगातला. मी म्हणतोय हे तपासून बघा तुम्ही. जगातला एकमेव जिल्हा आहे की जिकडे जवळपास 6 ते 7 महानगरपालिका आहेत. मुंबईत किती आहेत? 1. पुण्यात किती आहेत? 2. बाकीच्या जिल्ह्यांमध्ये काढून बघा, देशात काढून बघा, देशात प्रत्येक ठिकाणी 1 महानगरपालिका आहे. आणि आमच्या ठाणे जिल्ह्यामध्ये किती आहेत? 6 ते 7 महानगरपालिका. महानगरपालिका कशा बनतात? या लोकसंख्येनुसार बनतात. म्हणजे ग्रामपंचायत, जिल्हा परिषदेनंतर नगरपालिका, नगरपंचायत आणि मग शेवटचं महानगरपालिका. जशी लोकसंख्या वाढत जाते तशी तशी तुमच्या ग्रामपंचायतीची महानगरपालिका होते. गेल्या 20-25 वर्षामध्ये आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये 6 ते 7 महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका, ठाणे ची महानगरपालिका, भिवंडी महानगरपालिका, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, अजून कुठचे आहेत? मीरा भाईंदर महानगरपालिका, वसई विरार महानगरपालिका. आली कुठून लोकसंख्या? तुम्ही वाढवलीत. जे रोजच्या रोज जे येऊन बदा या महाराष्ट्रावरती जे पडतंय ना प्रश्न, हा देश मी पण मानतो. देशाबद्दल मत्सर असलेला माणूस नाही मी, देशावरती प्रेम असलेला माणूस आहे. पण एखाद्या शहरामध्ये, एखादं शहर, एखादा जिल्हा, एखादं राज्य
माणसा अंगावरती किती घेऊ शकतो, त्याला काही मर्यादा असतात की नाही? सगळ्या गोष्टी आपल्याकडच्या कोलमडलेल्या आहेत, सगळ्या गोष्टी कोलमडलेल्या आहेत. हॉस्पिटलमध्ये जा, तिकडे आपल्याला बेड मिळत नाहीत. तुम्ही जर केईएमला गेलात, केईएम हॉस्पिटलला जर समजा तुम्ही गेलात, तर तुमच्या लक्षात येईल त्या केईएम हॉस्पिटलमध्ये मुंबई महाराष्ट्रामध्ये राहणारे लोक किती आहेत आणि महाराष्ट्राच्या बाहेरचे लोक किती आहेत हॉस्पिटलमध्ये. हे बघा, कोणाला ट्रीटमेंट करण्याबद्दलचा विषय नाही आहे. ट्रीटमेंट प्रत्येकाची झाली पाहिजे, प्रत्येकाच्या आजारावरती झाली पाहिजे. पण माझं असं म्हणणं आहे की अशा प्रकारची हॉस्पिटल्स, अशा प्रकारच्या गोष्टी या बाहेरच्या राज्यांमध्ये होत का नाही आहेत? हे कोणी प्रश्न विचारत नाही. तिकडनं माणसं उठतात आणि इकडे येतात. केईएमला तुम्ही जाऊन बघाव. महाराष्ट्रातले मी तुम्हाला काही हॉस्पिटल्स दाखवीन ज्याच्या एका खाटेवरती एक माणूस झोपलाय, पेशंट झोपलाय, त्याच खाटेच्या खाली एक पेशंट झोपलाय. शाळांमध्ये ॲडमिशन्स मिळत नाही आहेत, कॉलेजेसमध्ये ॲडमिशन्स मिळत नाही आहेत, रस्त्याने आम्हाला फुटपाथवरनं चालता येत नाही आहे, ट्रॅफिकमधनं आम्हाला गाड्या चालवता येत नाही आहेत. दिवसेंदिवस हे सगळे प्रश्न आणि सगळा बकाल होत असताना आम्ही नवीन नवीन निवडणुकांना सामोरे जातोय, नवीन नवीन निवडणुका. पण आम्हाला हे प्रश्न कधी पडत नाहीत. ज्यांना आजपर्यंत आम्ही निवडून दिलं त्यांना आम्ही कधी आजपर्यंत प्रश्न विचारले नाहीत. गेली 15-20 वर्ष झाली या महाराष्ट्रामधला शेतकरी आत्महत्या करतोय. कुठच्याही राज्यकर्त्याला आजपर्यंत विचारले नाहीत तो शेतकरी आत्महत्या का करतोय, त्याच्यावर त्या प्रश्नावरती तुमचं उत्तर काय? काही नाही. हे सरकार आलं, ते सरकार आलं, आत्महत्या चालूच आहेत. आमच्या महाराष्ट्रामध्ये लहान लहान मुलींवरती बलात्कार होत आहेत. इथे त्या अक्षता म्हात्रेवरती प्रकरण झालं, काही नाही झालं. तिच्या घरचे काय तिला सोसत असतील. आम्हाला काय, सकाळी उठायचं, निघायचं. आम्ही कोणाला प्रश्न विचारत नाही. आम्ही थंड लोण्याच्या गोळ्यासारखे पडलेले असतो. आम्हाला राग येत नाही, आम्हाला काही वाटत नाही कुठच्या गोष्टींचं. आम्ही कशा हाल अपेष्टांमधनं जगतोय, चाललंय, काय चाललंय, आम्ही कोणालाही प्रश्न विचारत नाही. आम्ही फक्त निवडणुका आल्या की निमूटपणे तिकडे जातो, बाना खाली घालून आम्ही त्या मतदाराला आम्ही मतदान करतो, उन्हातानामध्ये उभे राहतो आम्ही. कारण आम्ही गुलाम आहोत त्यांचे. गुलाम आहात का त्यांचे? जी माणसं तुम्हाला मूलभूत गोष्टी पण देऊ शकत नाही, त्यांच्यासाठी उन्हातानामध्ये रांगेमध्ये उभे राहून त्यांना मतदान करणार आहात. माझ्या हातामध्ये 5 वर्ष आली नाशिक महानगरपालिकेची. जाऊन बघा तिकडे. 5 वर्ष. यांना तुम्ही 25-25, 30-30 वर्ष आपले मतदान करताय, आमदार होत आहेत, खासदार होत आहेत. आता तर एका घरामध्येच 2-2 जण उभे आहेत. एक या पक्षातनं आणि दुसरा तो तरी फुंकतोय. वेगवेगळ्या पक्षांमधून उभे राहत आहेत, रात्री एका घरात जात आहेत. पण आम्ही प्रश्न नाही विचारत की बाबा हे असं कसं झालं, का झालं, का होतंय. सोपं कारण आहे, अगदी सोपं कारण आहे. याचं दुसरं काही कारण नाही आहे. कारण तुम्हाला गृहीत धरलेलं आहे. कोण तुम्ही? कोण आहात तुम्ही? लाचार मतदार, यांचे गुलाम. निवडणुका आहेत ना आता सगळीकडे येतील तुमच्याकडे. भांडीकुंडी वाटतील, थोबाडावरती पैसे मारतील, बंडलच्या बंडल फेकून मारतील. मग आम्ही ते घेणार, लाचारासारखे उभे राहणार यांच्यासाठी. ज्या दिवशी मतदान असतं त्या दिवशी आमचा स्वाभिमानी कडा मोडकळीस येतो आणि तुटून पडतो.
मतदान झालं, निकाल लागले की आम्ही लगेच त्याच्यानंतर 10 दिवसात आम्ही तयार होतो. ही कोणती पद्धत? अशा प्रकारे थोडी राज्य चालतं. या राज्यकर्त्यांना काही अकला बिकला आहेत की नाही? वा रे वा. जेव्हा भूमिका मांडायची तेव्हा भेंडीची भाजी होता बुळबुळीत. 5 वर्ष या लोकांच्या नावाने टाहो फोडायचे. आणि मग कशाच्या नावावरती आपले मतदान करून मोकळं व्हायचं. अहो, हा फक्त तुमच्या नशिबाचा विषय नाही आहे. तुम्ही कधीतरी विचार करा, हा पुढच्या येणाऱ्या भवितव्याचा विषय, पुढच्या येणाऱ्या पिढ्यांचा विषय. आपण त्यांच्यासमोर काय वाढून ठेवतोय. त्या पुढच्या पिढ्या ज्या येणार आहेत ना, त्या तुम्हाला शिव्या घालणार आहेत. नादान होता माझा बाप. त्याने हे प्रश्न विचारायला पाहिजे होते. त्याने जर तेव्हाच हे प्रश्न विचारले असते तर आम्हाला ही दिवस आले नसते. या नाशिकमध्ये पहिल्या 5 वर्षामध्ये एक धरण आहे तिकडचं, गंगापूर डॅम. आणि एकदा आम्ही बसलो असताना आमच्या लक्षात आलं की हे नाशिकची ज्या प्रकारे लोकसंख्या वाढते, हे पाणी ह्यांना पुरून उरणार नाही. मग आम्ही लगेच तिकडच्या जवळचं एक धरण होतं, त्या धरणामधनं पाईपलाईन लगेच सँक्शन झालं आमचं सगळं पाईपलाईनने. आज ते पाणी नाशिक शहरामध्ये यायला लागलं आहे. पुढची 50 वर्ष नाशिक शहराला पाण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही. 5 वर्षात केलेली गोष्ट आहे. मी त्याशी माझ्या मुंबईच्या सभेमध्ये पण सांगितलं. रतन टाटा जेव्हा गेले, सगळे लोक हळहळले. अरे नाही, चांगला माणूस गेला, सज्जन माणूस गेला, सरळ माणूस गेला. वाटलं ना तुम्हाला सगळ्यांना? असं वाटलं ना? प्रत्येकाला असं वाटलं ना, अरे अरे आपल्या कोणतरी घरचा माणूस गेला, सरळ माणूस होता, सज्जन माणूस होता. वाटलं ना तुम्हाला? रतन टाटा गेल्यावर तुम्हाला असं वाटलं, अरे सरळ माणूस, सज्जन माणूस, चांगला माणूस. हे तुम्हाला राजकारणात का नाही चालत? राजकारणात सगळे डॅमेज लागतात तुम्हाला. रतन टाटांसारखा सभ्य सरळ माणूस तुम्हाला लागतो आणि चांगला वाटतो आणि हळहळतो तुम्ही. मग तीच गोष्ट तुम्हाला राजकारणामध्ये नालायक माणसं आहेत, ही नालायक माणसं म्हणून असं का नाही बोलत? त्यांच्यासाठी का रांगेमध्ये उभे राहत आहे? एकदा काय ते ठरवा ना, तुम्हाला माणूस कुठचा आवडतो? सरळ सभ्य माणूस आवडतो का हरामखोर माणूस आवडतात? एकदा ठरवा. याच रतन टाटांकडे मी गेलो एकदा. त्या नाशिक शहरामध्ये एक जागा होती फॉरेस्टची, आणि मला असं वाटलं की काहीतरी किती 50 एकर जमीन होती काहीतरी. मी एकदा बघायला गेलो, चांगली छान, पण नाशिक शहरामध्ये महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये. म्हटलं ही अशीच राहिली, इथे झोपड्या होणार. मग मी त्यावेळेचे वनमंत्री होते, त्यांच्याकडे मी गेलो, तर नावं नाही सांगत. त्यांना मी काय सांगतोय हेच समजेना, पण मंत्री होते. मग ते गेले, दुसरे वनमंत्री आले. मी त्यांना सांगायला गेलो की म्हटलं असं असं आहे, एवढी एवढी जागा आहे इथे. म्हटलं इथे जर समजा अशीच राहिली तर म्हटलं ही इथे झोपड्या होतील. त्यांनाही समजेना कोणत्या क्वालिफिकेशनवरती यांना मंत्री करतात, मला अजूनपर्यंत समजलेलं नाही. त्यांचा पीए बोलला, PS साहेब मला कळलं काय म्हणतात ते. खरं तर उलटं व्हायला पाहिजे होतं, हा PS व्हायला पाहिजे होता, हा मंत्री व्हायला पाहिजे होता. त्यांना कळलं
त्याच्या PS ला कळलं की मी काय म्हणतोय ते. आणि मग मी साधी गोष्ट सांगत होतो, फॉरेस्ट लँड आहे, आपलं राज्य सरकारची जागा आहे, तिथे आता काही होऊ शकत नाही. राज्य सरकारने ती महानगरपालिकेला द्यावी, कायमस्वरूपी नाही, राहील ते वन खात्याची जमीन. आणि महानगरपालिका कोणतरी एक माणूस बघून ती डेव्हलप करेल नाशिकमधल्या लोकांसाठी. मग ते सगळं झालं, ॲप्रूव्ह झालं. म्हटलं आता करायचं काय. मग मी रतन टाटा साहेबांची मी अपॉइंटमेंट घेतली. मी त्याला भेटायला गेलो. म्हटलं असं असं आहे, म्हटलं हे जागा आहे आणि माझी इच्छा आहे की म्हटलं इथे छानपैकी चांगलं बोटॅनिकल गार्डन करावं आपण. 50 एकर जमीन आहे म्हटलं. आणि म्हटलं संध्याकाळी काही बाबा नवरा बायकोला किंवा त्यांच्या कुटुंबाला सगळ्यांना म्हटलं चांगली फिरायला जागा, तिकडे येतील, फिरतील, बघतील, काही आपण चांगले शोज तिकडे ठेवू. मग तरी ते सगळं पाहिलं. मला बोलले काय बजेट काय आहे काढले तुम्ही. म्हटलं एक साधारणपणे 3-4.5 कोटी रुपये बजेट आहे त्याचं. ठीक आहे, सँक्शन. त्यांचीच माणसं करणार होती आणि माझी इच्छा होती की त्यांच्याच माणसांनी करावं. कोणी इतर सरकारी किंवा कोणी कामं करूच नाहीत, कारण टक्के घ्यायचे नव्हते मला. जे पैसे येतील असेच कामाला गेले पाहिजेत. म्हणून मी ते CSR फंडामधनं मी ते काम करायला घेतलं. तसं ते जसं जसं ते डेव्हलप होत गेलं ते जवळपास 13-14-15 कोटीपर्यंत काम गेलं. पण रतन टाटांनी मला कधीही याला विचारलं नाही की याचं बजेट काय वाढतंय, चांगलं होतंय ना, जाऊ देत पैसे. आणि मग ते सगळं झाल्यावरती ते स्वतः पाहायला आले. मी त्यांना विनंती केली, म्हटलं आपण येऊन बघा ते, म्हटलं की तुम्ही उभं केलेली काय गोष्ट आहे ती. ते इतके खुश झाले ते सगळं बघून. आणि मला सांगितलं अजून कुठे तुम्हाला मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये काही असं जर समजा डेव्हलप करायचं असेल तुम्ही मला सांगा, वाटेल तेवढे पैसे मी तुम्हाला द्यायला तयार आहे. आजही शेकड्याने अनेक लोक उद्योगपती जे माझ्या परिचयाचे आहेत, जे अशा प्रकारची कामं करायला तयार आहेत, त्यांची इच्छा आहे. पण तुम्ही लोकांनी काही हातामध्ये दिलं तर काही गोष्टी घडू शकतील. नुसतंच कसं काय घडणार. आणि तिथे ज्या गोष्टी गेल्या, म्हणजे तिकडचे रस्ते, मी आत्ताच माझ्या सभेमध्ये सांगितलं सकाळच्या माझ्या गुहागरच्या, नाशिकमध्ये आम्ही जे रस्ते केले, रस्त्यामध्ये खड्डे नाहीत. 1 वर्ष झालं खड्डे नाहीत, 2 वर्ष झाली खड्डे नाहीत, 3 वर्ष झाली खड्डे नाहीत, 4 वर्ष झाली खड्डे नाहीत, 5 वर्ष. टेलिव्हिजन चॅनलचे लोक असतात नाही का, त्यांच्या न्यूज रूममध्ये बसलेले असतात आणि मग त्यांच्या त्या रिपोर्टर्सना सगळ्यांना सांगतात, पावसाळा आला, 1-2-4 पावसाळे झाले, पाऊस पडून झाला की आपल्याकडे काय साहजिकच आहे, म्हणजे खड्डे पडलेच पाहिजेत. काहीतरीच वाटायला लागतं आपल्याला. समजा पाऊस पडला, खड्डे नसतील तर, हो की नाही. मग टेलिव्हिजन चॅनलवरती लोक दाखवायला सुरुवात करतात, मुंबई पहा खड्डा खड्डा खड्डा, पुणा पहा खड्डा खड्डा खड्डा, नवी मुंबई पहा खड्डा, ठाणे पहा खड्डा, हे पहा खड्डा. याने नाशिकच्या लोकांना पत्रकारांचा फोन करायचे, अरे ते तुमच्या रस्त्यावरच्या खड्ड्यांचे फुटेज पाठवा. ते पत्रकार सांगायचे आमच्या इकडे खड्डे नाही आहेत. त्यावेळेला असं होऊ शकत नाही. ते म्हणते मग स्वतः येऊन बघा. दुसऱ्या वर्षी विचारलं, ते खड्ड्यांचे फुटेज पाठवा, आमच्याकडे खड्डे नाही आहेत. मी माझ्या मनातली गोष्ट नाही सांगत आहे. कधी गेलात नाशिकला तर पत्रकारांना भेटा, तेच तुम्हाला काय ते सांगतील. का खड्डे नव्हते? कारण ज्या वेळेला आम्ही काम सुरू केलं रस्त्यांचं, त्या सगळ्या कंत्राटदारांना बोलून घेतलं होतं. मी म्हटलं ह्या रस्त्यांचे जे पैसे तुमच्यासाठी सँक्शन झालेले आहेत कंत्राटदार म्हणून, ते बरोबर आहेत, ह्याच्यात काम होणार आहे? ते बोले हो होणार आहे. तुमच्याकडे कोणी टक्का मागितला? ते बोले नाही, आमच्याकडे कोणी टक्का मागितलेला नाही आहे. म्हटलं द्यायचा पण नाही आहे.
मला खड्डेविरहित रस्ते करून पाहिजे, देणार आहात? ते बोले साहेब 100% देणार. ठीक आहे. जर म्हटलं रस्ते बांधल्यानंतर मला जर या रस्त्यामध्ये खड्डे दिसले, त्याच खड्ड्यात उभा करून मारीन. आणि म्हटलं मी ज्यावेळेला शब्द देतो ना त्याला देतो. सगळ्यांना कळलं त्याचा अर्थ काय तो. म्हणजे मी ज्यावेळेला मुंबई मराठी पाट्या होत नव्हत्या, त्या मराठी पाट्या होत नव्हत्या त्यावेळेला मी मराठी दुकानदारांना पत्र पाठवलं. सोपं साधं सरळ पत्र पाठवलं. आपल्याला काय, तुम्हाला माहिती आहे आपण कोणाला धमक्या बिमक्या देत नाही. आपल्या स्वभावातच नाही ती गोष्ट, तर आपण काय करायची. मी त्यांना एक सोपी लाईन त्याच्यामध्ये दिली होती आणि त्यांना मी विचारलं होतं. म्हटलं अनेक लोक बोलले की नाही पाटी करायला वेळ लागेल, पाटी महाग असते आणि हे असतं. मी एकच लाईन टाकली त्याच्यामध्ये, आपणच ठरवावं की दुकानाची पाटी महाग आहे का दुकान. मग ते बोलले नाही करतो, लगेच पाटी करतो आम्ही. आणि एक शेवटची ओळ टाकली होती. म्हटलं एवढं पत्र लिहून देखील समजा आपल्या डोक्यात प्रकाश पडणार नसेल तर माझे महाराष्ट्र सैनिक आपल्याशी चर्चा करायला येतीलच. यात कोणी धमकी दिसली तुम्हाला? आपला सोपा सरळ कारभार असतो बाबा. आपल्याला ह्या गोष्टी जमत नाहीत, ज्या गोष्टी जमत नाहीत त्या जमत नाहीत. इतक्या सोप्या पद्धतीने मला महाराष्ट्र उभा करायचा आहे. देणार आहात? माझ्या हातात संधी देणार आहात? अनेक विषय आहेत, अनेक विषय बोलता येतील, परंतु मला आता एक सभा माझी भांडुपला आहे. हे जाता येता या सगळ्या ट्रॅफिक बिफिकमधनं रस्ता काढत वेळ काढत कसा जायला लागतं. आणि दिवसाच्या सगळ्या सभा मला करायला लागतं. उद्या सकाळी परत मला जायचं सकाळी नांदेडला, नांदेडमधनं जायचं मला पुण्याला, पुण्याच्या सभा आठवून परत यायचं मुंबईला, परत मला सकाळच्या परत ते इंटरव्ह्यूज लागलेलेच आहेत. असो, ते चालायचंच. ते मी कुठं रडगाण गात बसू तुमच्यासमोर. पण माझी आपल्याला सर्वांना विनंती आहे की येत्या 20 तारखेला बाबांनो, मी माझ्या प्रत्येक सभेमध्ये सांगतोय, मी मुद्दामून तुम्हाला सांगतोय की या निवडणुका, हे राजकारण, या इलेक्शन्स सगळ्या, हे काही सलमान खान शाहरुख खानचे पिक्चर नाही आहेत की शुक्रवारी पडल्यावरती ते सोमवारी पिक्चर नवीन सुरू करू शकतात. इथे प्रत्येकाची 5-5 वर्ष जातात. तुमचीही 5 वर्ष जातात, आमचीही 5 वर्ष जातात. 5 वर्ष कशाला म्हणतात आपण लक्षात घ्या. आपल्या घरामध्ये एवढासा आपला मुलगा मुलगी असते, 5 वर्षात कुठे जाते ती, किती उंच होते. आणि मग आपण म्हणतो अरे म्हणता म्हणता मोठी झाली. म्हणता नाही, 2 निवडणुका गेल्या याच्यामध्ये. तर माझी फक्त आपल्याला विनंती आहे की यात सगळ्यात वेळ घालू नका. या सगळ्या लोकांना आतापर्यंत खूप दिली सत्ता, खूप गोष्टी दिल्यात. माझी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, फक्त तुमचे जे काही सगळे ओळखीचे पाळखीचे लोक असतील, नातेवाईक लोक असतील, जिकडे कुठे असतील, त्या सर्वांना तुम्ही फोन करा, भेटा. आणि येत्या 20 तारखेला हे माझे उमेदवार सगळे आहेत. इथे गजानन कुठे गेलास? हा आपला गजानन, निलेश बानखिले आणि महाराष्ट्रभर माझे उभे राहिलेले सगळे माझे उमेदवार, या सर्व उमेदवारांना येत्या 20 तारखेला आपण रेल्वे इंजिन या निशाणीवरती बटन दाबून आपण यांना प्रचंड 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 मताने विजयी करावं अशी एक अपेक्षा आणि आशा आपल्याकडे बाळगतो. आणि आपण सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. जाताना महिलांना पहिले प्राधान्य द्या आणि लहान मुलांना.